नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक लक्ष्मीकांत हुर्णे पुन्हा आपल्यासमोर उपस्थित झालेला आहे. प्रकरण पहिल्यामधील एक मुद्दा आपल्याला शिकायचा आहे, ज्याचं नाव आहे रोजकिर्द, ज्याला आपण इंग्रजीमध्ये जर्नल असं म्हणतो. जर्नल JOURNAL. तर आपल्याला माहिती आहे जर्नल किंवा रोजकिर्द हे प्राथमिक नोंदींचं पुस्तक असते. प्राथमिक नोंदींचं पुस्तक म्हटलं तर काय, तर कुठलाही व्यवसायाशी संबंधित जो काही आर्थिक व्यवहार होईल, कोणताही आर्थिक व्यवहार असू द्या, त्याची सर्वप्रथम नोंद रोजकिर्दमध्ये घेतली जाते आणि त्या ठिकाणाहून पुढं मग त्या नोंदींची खतवणी केली जाते किंवा खाते पुस्तकात त्या नोंदी केल्या जातात. मग आता अशा प्राथमिक नोंदी करण्याच्या पुस्तकाला रोजकिर्द काय म्हणतात, तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रोज म्हणजे प्रत्येक दिवस आणि किर्द म्हटलं तर एक प्रकारच्या नोंदी असो किंवा नोंदी करण्याची वही. तर ज्या वहीमध्ये रोजच्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी केल्या जातात त्या वहीला किंवा त्या पुस्तकाला आपण रोजकिर्द असे म्हणतो. अजून ॲडिशनमध्ये सांगायचं झालं तर ज्या पुस्तकामध्ये व्यवसायाचे प्रत्येक आर्थिक व्यवहार जसे जसे घडत गेले, ज्या ज्या तारखेनुसार घडत गेले, त्या त्या तारखेच्या क्रमानुसार नोंदविण्याच्या वहीला रोजकिर्द असे आपण म्हणतो. तर रोजकिर्दमध्ये नोंदी करत असताना कालक्रमानुसार नोंदी केल्या जातात. कालक्रम म्हणजे काय, तर 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख हा जो कालक्रम असेल तर त्या सिरियल नंबरनुसार तारखेच्या, जसं 1 तारखेला एक व्यवहार झालेला आहे तर तो सर्वप्रथम नोंदवला जाईल. 2 तारखेला एक व्यवहार झालेला आहे तर तो पहिल्या व्यवहाराच्या नंतर लिहिला जाईल. त्यानंतर 3 तारखेला अजून एखादा व्यवहार झाला तर अगोदरच्या 2 व्यवहारांच्या नंतर तिसरा म्हणजे 3 तारखेचा व्यवहार लिहिला जाईल. याला म्हणतात कालक्रम. यालाच इंग्रजीमध्ये क्रोनॉलॉजिकल ऑर्डर असे म्हटले जाते. मग आता आपण पाहिलं की रोजकिर्द ही प्राथमिक नोंदींचं पुस्तक आहे. मग याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं, किंवा इंग्रजीमध्ये फक्त शब्दशः अर्थ जर्नल असा होतो, मग इंग्रजीमध्ये याचा अर्थ काय आहे तो आपण पाहूया. तर आपल्यासमोर या ठिकाणी डेफिनेशन दिसून येते. मिनिंग ऑफ जर्नल दिलेलं आहे. तर सर्वप्रथम जर्नल हा शब्द कसा तयार झाला याविषयी आपण माहिती पाहू. तर जर्नल हा शब्द फ्रेंच लँग्वेजमधील JOUR जर या शब्दापासून तयार झालेला आहे. मग आता फ्रेंच भाषेतील जर या शब्दाचा अर्थ काय होतो, तर जर JOUR मीन्स अ सिंगल डे. जर म्हणजे एक दिवस, आणि त्यावरून जर्नल हा शब्द तयार होतो. मग जर्नल म्हणलं तर काय, एका दिवसाच्या नोंदीचे पुस्तक म्हणजे जर्नल, किंवा एका दिवसाच्या व्यवहारांच्या केलेल्या नोंदी म्हणजे जर्नल. मग एक दिवस म्हटलं तर 1 तारीख हा एक दिवस झाला, त्या दिवसाच्या नोंदी. 2 तारीख हा दुसरा दिवस झाला, त्या दिवसाच्या नोंदी. 3 तारीख तिसरा दिवस, त्या दिवसाच्या नोंदी. असं करत करत आपण पूर्ण 365 दिवसांच्या नोंदी जेव्हा करत जाऊ तेव्हा ते आपोआप एका दिवसाच्या पानावरून ते जर्नल तयार होत जाते. तर लक्षात ठेवायचं, हा प्रश्न MCQमध्ये विचारला जातो. द वर्ड जर्नल इज डिराइव्ड म्हणजे आलेला असणे, डिराइव्ड फ्रॉम द फ्रेंच वर्ड जर विच मीन्स अ डे. देअरफॉर म्हणूनच जर्नल मीन्स अ डेली रेकॉर्ड. रोजच्या नोंदी करणे किंवा रोजच्या नोंदींचा अभिलेख तयार करणे, दॅट इज कॉल्ड जर्नल. सिम्पली इट इज व्हेरी सिम्पल. जसं आपण आपल्यापैकी काही विद्यार्थी, काही मुलं दिवसभरात काय घडलं याच्या नोंदी आपल्या डायरीमध्ये करून ठेवतात, ज्याला आपण मराठीत रोजनिशी असं म्हणतो. दॅट इज कॉल्ड जर्नल. ओके. इफ वी आर मेंटेनिंग अ डेली डायरी फॉर आवर बिझनेस देन इट बिकम्स journal, and if we are maintaining a daily diary for our personal use then we can call it just a diary or our autobiography. ओके. तर पुन्हा मी सांगतो, इंग्रजीमध्ये पण या ठिकाणी लिहिलेलं आहे, जर्नल इज अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री और फर्स्ट एंट्री और प्रायमरी एंट्री. आता प्रायमरी एंट्री किंवा पहिली नोंद किंवा मूळ ओरिजिनल नोंद या तिन्हीचा अर्थ काय होतो. ओरिजिनल एंट्री म्हणजे पहिली मूळ नोंद, फर्स्ट एंट्री म्हणजे पहिली नोंद, आणि प्रायमरी म्हटलं तर पण पहिली नोंद. याचा सिंपल अर्थ घ्यायचा आहे,
ज्या पुस्तकामध्ये व्यवसायाच्या व्यवहाराची नोंद सर्वप्रथम घेतली जाते दॅट्स कॉल्ड जर्नल. ओके. मग त्यानंतर पुढं काय म्हटलेलं आहे, बिकॉज ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, मी कुठं सांगतोय ते दाखवतो तुम्हाला. बिकॉज ऑल द ट्रान्झॅक्शन, या इथनं मी आता चर्चा करतो पुढं. बिकॉज ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड फर्स्ट इन द जर्नल इन ए क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. पुन्हा तेच आलं, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मी थोड्या वेळापूर्वी सांगितलेले. सर्व व्यावसायिक व्यवहार सर्वप्रथम जर्नलमध्ये नोंदवले जातात. ओके. त्यानंतर पुन्हा पुढं सांगितले क्रोनॉलॉजिकल ऑर्डर दॅट इज इन द ऑर्डर ऑफ देअर ऑकरन्स. ऑकरन्स म्हणजे काय, जसे जसे व्यवहार घडत गेले तसे तसे त्यांच्या क्रमानुसार, तारखेच्या क्रमानुसार नोंदवित जाणे. तर मग हे झालं इंग्रजीमधलं. वापस मराठीच्या माहितीवर आपण जाऊया. या ठिकाणी मराठीची पण आपल्याला माहिती दिलेली आहे, काय पाहू शकतो आपण. रोजकीर्द किंवा पंजीला प्राथमिक नोंदींचे पुस्तक म्हणतात. जमा खर्चाच्या ज्या पुस्तकात व्यवहारांच्या कालक्रमानुसार केलेल्या नोंदींवरून व्यवहाराची तारीख, व्यवहाराची रक्कम, व्यवहाराचा परिणाम ज्या खात्यावर झालेला आहे, त्यांची नावे इत्यादी बाबी लिहिल्या जातात, त्या पुस्तकाला आपण जर्नल असे म्हणतो. आता हे जे 2-3 वाक्य या ठिकाणी आलेले आहेत, त्या 2-3 वाक्यामध्ये जर्नलचा पूर्णच्या पूर्ण अर्थ आलेला आहे, पाहायला आपल्याला दिसून येतो. जर्नलमध्ये नोंद कशाची होते, तर सर्वप्रथम आपण तारीख लिहितो. त्यानंतर कोणकोणत्या खात्यांवर त्या व्यवहारांचा परिणाम होत आहे ते लिहितो. त्यानंतर व्यवहारांच्या रक्कमा काय आहेत त्या पण लिहितो. डेबिट रक्कम, क्रेडिट रक्कम दोन्ही सारख्याच असतात, परंतु एका खात्यावर डेबिटवर इफेक्ट होतो, दुसऱ्यावर क्रेडिटवर होतो. तर असे त्या ठिकाणी रकाने तयार असतात. आणि पुढं अजून सांगितलेलं आहे की व्यवहाराच्या स्वरूपाचे थोडक्यात वर्णन इत्यादी माहिती उपलब्ध होते, त्या पुस्तकाला रोजकीर्द किंवा पंजी असे म्हणतात. म्हणजे वर्णन म्हटलं तर काय, जस्ट एक कोणताही जो ट्रान्झॅक्शन आपल्याकडं झालेला आहे त्या ट्रान्झॅक्शनचं वर्णन किंवा डिटेल्स ज्या बुकमध्ये अवेलेबल होतात त्याला रोजकीर्द किंवा पंजी किंवा जर्नल आपण असं म्हणू शकतो. तर मग हे मूळ नोंदींचं पुस्तक असल्यामुळं जर्नलला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. कारण जर्नलमध्ये जर नोंद नाही केली तर पुढे लेखापुस्तकांमध्ये नोंदी करणं शक्य होत नाही, आणि लेखापुस्तकांमध्ये नोंदी नाही म्हणजेच आपल्याला अंतिम लेखे देखील तयार करता येत नाहीत. म्हणजे लेखाकर्म जे काही डिपेंडेड आहे किंवा लेखाकर्माचा आधार म्हटलं आपण जर जर्नलला, तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण लेखाकर्माची सुरुवातच मुळात रोजकीर्दपासून होते. रोजकीर्दच्या अगोदर जे काम केलं जाते, जसा व्यवहार घडला त्याचे कच्चे टिपण किंवा कच्ची नोंद एका वहीमध्ये करून ठेवली जाते, त्याला आपण लेखाकर्म म्हणू शकत नाही. जेव्हा त्या कच्च्या टिपणावरून रोजकीर्दमध्ये आपण नोंद घेतो तेव्हा अकाउंटिंग स्टार्ट झाली असं आपल्याला म्हणता येते किंवा आपण म्हणत असतो. तर पुढं जर आपण पाहिलं तर तिथं दिलेलंच आहे, पुस्तपालन व लेखांकनात रोजकीर्दीचे स्थान महत्त्वाचे आहे. लहान मोठ्या सर्वच व्यवसायात रोजकीर्द ठेवणे आवश्यक मानले जाते आणि त्याची कारणं पण दिलेली आहेत पुढं की रोजकीर्द का तयार करावी लागते. तर कारणं पहा, रोजचे व्यवहार जे आपण करत असतो त्या व्यवहारांचे संदर्भ म्हणून किंवा त्या व्यवहाराचा पुरावा म्हणून एक प्रकारे रोजकीर्द आपल्याला वापरता येते, कारण त्या प्रत्येक व्यवहाराची नोंद रोजकीर्दमध्ये असते. रोजकीर्दमध्ये व्यवहार नोंदवित असताना व्यवहाराचे विश्लेषण तसेच व्यवहाराचे कारण देखील दिले जाते. म्हणजे रोजकीर्दवरून प्रत्येक व्यवहारासाठी व्यवहार कोणत्या कारणासाठी झाला हे देखील आपल्याला लक्षात येतो. या व्यतिरिक्त रोजकीर्दमुळं आपल्याला लक्षात येते की पर्टिक्युलर एक व्यवहार कोणत्या खात्याच्या नावे बाजूवर लिहिल्या जाणार आहे, कोणत्या खात्याच्या जमा बाजूवर लिहिलं जाणार आहे. तर असं हे समजा सिम्पली एक जनरल गोष्टींमध्ये आपण रोजकीर्दचं महत्त्व सांगू शकतो. नेक्स्टमध्ये आपण इंग्रजीची डेफिनेशन ऑलरेडी वी हॅव सीन. नाव वी विल गो फॉर नेक्स्ट पार्ट ऑफ द व्हिडिओ, that is format of the journal. So already we have studied
format of journal in 11th class. So this is before us. We know that journal of a business will always have 5 columns. First of all, first column will be there, that is date. Here in this column we have to write the date of the transaction when it was occurred. Suppose on 1st January you have purchased goods for rupees 10,000 cash. Then you have to write date first and then other things. Date, that is 1st January. The second column is before us, that is particulars. Particulars means what? The details of the transactions, nothing else. And when we are going to write particulars in the journal, we have to consider the transaction and the accounts on which that transaction is laying or giving an effect. Suppose we have purchased a machinery by paying cash of rupees 10,000. In this transaction, we have to find out which accounts are involved. The first account is machinery account and second is the cash account. After that, while writing the particulars, we have to apply the rules of accounts to the transactions. So for applying the rules, we must know rules of accounts. That already we have discussed in previous videos. Again, I will repeat here in Marathi also. I am discussing the rules of accounts. Friends, already we know there are 3 types of accounts. First, personal account. Second, nominal account. And third is the real account. My sequence may vary. माझा sequence वेगळा येऊ शकतो. But पर्सनल अकाउंट म्हणजे वैयक्तिक खाते. वैयक्तिक खात्याचा नियम आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. याचा मराठीत अर्थ लाभ घेणाऱ्याचे खाते नावे करा, लाभ देणाऱ्याचे खाते जमा करा. मग वैयक्तिक खाते कोणासाठी असतात? व्यक्ती, इतर संस्था, बँका यांच्यासाठी आपण तयार करतो. त्यानंतर दुसरं आहे नॉमिनल अकाउंट्स. नॉमिनल म्हणजे नामधारी, ज्यांचं फिजिकल एक्झिस्टन्स नसतं. जसं एखाद्या संपत्तीचं अस्तित्व असते, एखाद्या व्यक्तीचं अस्तित्व असते, तसं नॉमिनल अकाउंट्सला अस्तित्व नसते. जे खर्चाचे, उत्पन्नाचे, लाभ किंवा हानीचे खाते असतात ते नॉर्मली नॉमिनल अकाउंट्समध्ये येतात, नामधारी खाते. तर त्याचा नियम आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे खर्च व हानीचे खाते नावे करा, उत्पन्न व लाभाचे खाते जमा करा, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आणि लास्टच आहे रिअल अकाउंट्स. ज्या गोष्टी वास्तवात अस्तित्वात असतात, रिअलमध्ये असतात, त्या गोष्टींसाठी रिअल अकाउंट्स आपण तयार करतो, जसं मशिनरी, कॅश, गुड्स वगैरे वगैरे. आणि त्याचा नियम आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. याचा अर्थ येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे करा, जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा करा. मग आता हे सर्व 3 नियम आपण पाहिले तर आपल्याला हे पण कळालं, जस्ट नियम माहीत असून चालत नाही. मी माझ्या प्रत्येक वर्गात सांगतो, नियम माहीत असून चालत नाही. तर प्रत्येक नियमाचं आपल्याला ॲप्लिकेशन कसं करावं हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला त्या व्यवहारात कोणकोणते खाते इन्व्हॉल्व आहेत ते आपल्याला माहीत करता आलं पाहिजे. तर याच्याबद्दलही थोडीशी चर्चा करू. जसं मी एक व्यवहार सांगितला होता की 10,000 रुपयाची रोख देऊन मशिनरी खरेदी केली. मग आता या व्यवहारामध्ये 2 खाते कोणकोणते समाविष्ट आहेत ते आपल्याला पाहायचे. एक आहे मशिनरी आणि दुसरं आहे रोख. मग आता हे 2 खाते माहीत झाल्यानंतर रोख आणि मशिनरी हे कोणत्या प्रकारच्या लेख्यांमध्ये मोडतात ते आपल्याला कळायला पाहिजे. हे पर्सनल आहेत का, रिअल आहेत का, नॉमिनल आहेत हे आपल्याला पाहावं लागेल. मग हे दोनही लेखे वास्तविकमध्ये असतात. मशिनरी वास्तवात अस्तित्वात असते आणि रोख देखील असते, म्हणून हे रिअल प्रकारामध्ये मोडतात. मग रिअल अकाउंटचा नियम काय? डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग मशिनरी या ठिकाणी आपल्या व्यवसायात येत आहे आणि आपल्या जवळून रोख रक्कम बाहेर जात आहे. म्हणून मग या ठिकाणी आपण पाहू शकतो की
नेम ऑफ द अकाउंट टू बी डेबिटेड हे दिलेलं आहे आणि त्याच्या खालीच दिलेलं आहे नेम ऑफ अकाउंट क्रेडिटेड, म्हणजे कोणतं खातं नाव आहे आणि कोणतं खातं जमा होणार ते आपल्याला लिहायचं आहे. मग संपत्ती आपल्याकडे येत आहे, मशिनरी आपल्याकडे येत आहे, म्हणून या ठिकाणी डेबिटच्या ठिकाणी लिहावं लागेल मशिनरी अकाउंट DR. आणि आपल्याकडनं रोख रक्कम बाहेर जात आहे म्हणून या ठिकाणी कॅश अकाउंटचं नाव लिहावं लागेल, टू कॅश अकाउंट. डेबिटची नोंद जेव्हा करतो तेव्हा या ठिकाणी आपल्याला DR असं लिहावं लागते, DR फॉर डेबिट. आणि जेव्हा क्रेडिटची नोंद करायला तेव्हा क्रेडिट किंवा CR न लिहिता त्या खात्याच्या अगोदर टू हा शब्द लिहिला जातो. ठीक आहे. तर मग मशिनरी आपल्याकडे येत आहे म्हणून मशिनरी अकाउंट DR आणि रोख रक्कम आपल्याकडनं बाहेर जाते म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट होईल, म्हणजे टू कॅश अकाउंट आपल्याला लिहायचे. मग या ठिकाणी हा झाला पर्टिक्युलर्सचा कॉलम. तर पर्टिक्युलर्सच्या कॉलममध्ये इथं बिईंग हा एक शब्द दिसतोय. बिईंग म्हणजे काय, तर सिम्पली ही नोंद कशाबद्दल करण्यात आलेली आहे त्याचं कारण. मग आपण नोंद कशासाठी सांगतोय, मशिनरी अकाउंट डेबिट करतोय आणि टू कॅश अकाउंट होत आहे. ओके. मग ही नोंद कशासाठी होत आहे, तर मशिनरी आपल्या व्यवसायात आलेली आहे आणि कॅश आपल्याकडनं चालली आहे. मग मशिनरी आपण खरेदी केलेली आहे तर त्याची नोंद आपल्याला घ्यायची, बिईंग मशिनरी परचेस्ड, अशी नोंद आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. त्यानंतर पुढचा एक रक्कम आहे LF नावाचा दिसतोय, LF. तर LFचा अर्थ काय होतो, तर लेजर फोलिओ. लेजर म्हणजे आपल्याला माहिती आहे खातेवही, आणि फोलिओ म्हटलं तर काय, त्या खातेवहीतील एक पान. मग आता हा जो व्यवहार आपण रोजकिर्दमध्ये नोंदविलेला आहे, इथं जो काही व्यवहार तो खातेवहीमध्ये कुठल्या पान क्रमांकावर नोंदवला आहे ते पान क्रमांक या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. आणि इथं दिसायला डेबिट अमाऊंट, इथं दिसते क्रेडिट अमाऊंट. मग डेबिटमध्ये आपल्याला जी काही व्यवहाराची रक्कम आहे ती लिहावी लागेल. जसं 10,000ची संपत्ती सांगितली मी, आणलं मशिनरी, तर ह्या डेबिटच्या सरळ रेषेमध्ये आपल्याला या ठिकाणी 10,000 असे लिहावे लागतील. आणि खालचं जे क्रेडिट करायला सांगितलेलं अकाउंट आहे त्या ठिकाणी 10,000 आपल्याला लिहावे लागतील. ओके. तर ही रोजकिर्द नोंदवण्याची पद्धती आहे 5 रकान्यांमध्ये. थोडंसं पुढं जाऊया आणि त्याच गोष्टी मी इतकं डिस्कस केल्या त्या गोष्टी आपण लिखित स्वरूपात पाहूया. हे रोजकिर्दची खातेवहीची मराठीमध्ये आखणी आहे आणि ही इंग्रजीमध्ये होती. काही फरक काही नाही, तेच आहे. दिनांक आहे, तपशील आहे, खातेवहीचा पान क्रमांक आहे, नावे रक्कम, जमा रक्कम, या पद्धतीनं. आणि हे जे आपल्याकडे दिसते एक्झामिनेशन ऑफ कॉलम्स, मला वाटते काही थोडासा शब्दप्रयोग चुकलेला असावा या ठिकाणी. एक्सप्लेनेशन ऑफ कॉलम्स असं पाहिजे होतं तिथं. त्या ठिकाणी मग जे मी सांगितलं डेट आहे, त्यानंतर पर्टिक्युलर्स आहे, त्यानंतर लेजर फोलिओ, डेबिट कॉलम आणि क्रेडिट कॉलम, अशा 5ही गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. तर या पद्धतीनं जर्नलमध्ये आपल्याला नोंदी घ्यायच्या असतात. अतिशय साध्या साध्या गोष्टी असतात, त्या आपल्याला माहीत करून घ्यायच्या असतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना लेखाकर्माच्या नियमांचं बरोबर वापर करता आला, ॲप्लिकेशन करता आलं, त्यांना लेखाकर्म काहीही अवघड जात नाही. तर हा अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे. जेव्हा ॲक्च्युअल क्लासेस चालू होतील आपण याच्यावर पुन्हा चर्चा करूया. तोपर्यंत इंग्रजीमधल्या 1-2 अजून डेफिनेशन आपण पाहूया. मुद्दाम मागं डेफिनेशन्स ठेवण्याचं कारण हे, डेफिनेशन आपण मनानं देखील तयार करू शकतो, परंतु त्याकरिता आपल्याला जर्नलचा अर्थ कळायला पाहिजे. तो इतका वेळ आपण डिस्कस केलेला आहे. तर या ठिकाणी पाहू काय लिहिलेलं आहे. पहा या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये लिहिले, बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर सिस्टमॅटिकली रेकॉर्डेड इन जर्नल ऑन द बेसिस ऑफ सोर्स डॉक्युमेंट. आता पुन्हा इथे एक टेक्निकल टर्म आली, सोर्स डॉक्युमेंट. याचा अर्थ काय होतो, तर व्यवहारासाठी जे काही म्हणजे व्यवहाराचे जे काही पुरावे असतात त्या पुराव्यांना सोर्स डॉक्युमेंट्स असं म्हटलं जाते. यालाच एव्हिडन्स ऑफ द ट्रान्झॅक्शन असं देखील म्हटल्या जाते. मग नेमकं काय असते सोर्स ऑफ डॉक्युमेंट. सपोज आपण एक मोबाईल खरेदी केला दुकानातून, तात्काळ आपण त्या विक्रेत्याला काय मागतो, बिल मागतो त्या मोबाईल फोनचं. कशासाठी, तर वॉरंटीसाठी, फ्युचरमध्ये एक पुरावा म्हणून आपल्याला ते बिल दाखवता यावं म्हणून. मग अशा प्रकारे प्रत्येक व्यवहारासाठी एक दस्तऐवज तयार केला जातो, विच इज कॉल्ड ॲज द सोर्स डॉक्युमेंट, और वी कॅन से दॅट एव्हिडन्स ऑफ द ट्रान्झॅक्शन. मग त्याच्या अगोदर काय आता इथं दिलेलं आहे, बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर सिस्टमॅटिकली रेकॉर्डेड इन जर्नल ऑन द बेसिस ऑफ सोर्स डॉक्युमेंट. म्हणजे पुराव्यांच्या आधारे जर्नलमध्ये व्यवसायाचे सर्व आर्थिक व्यवहार सिस्टमॅटिकली म्हणजे पद्धतशीरपणे नोंदविले
जातात पद्धतशीरपणे, म्हणजे त्या 5 रकान्यांमध्ये. या पद्धतीने जर्नलचं वर्णन करण्यात आलेलं आहे. सोर्स डॉक्युमेंट आहे, त्यानंतर बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आहेत, नंतर जर्नलमध्ये आहे आणि नंतर सिस्टमॅटिकली या पद्धतीनं. तर या सामान्य बाबी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. त्यानंतर पुढं आहे ऑल द ट्रान्झॅक्शन्स आर एंटर्ड इन जर्नल इन ए क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ॲज पर डबल एंट्री सिस्टीम. हा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे. बाकीचा आपण या गोष्टी अगोदर चर्चा केल्या. डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय? एका व्यवहाराच्या 2 ठिकाणी नोंदी करणे. एका खात्याच्या नावे बाजूवर तर दुसऱ्या खात्याच्या जमा बाजूवर. या डबल एंट्री सिस्टीममुळं काय होते? आपोआप आपले लेखे बरोबर आहेत हे सिद्ध होते. जसं आपण म्हणतो ताळेबंद जुळला, म्हणजे लायबिलिटी आणि असेट्स ह्या इक्वल झाल्या की आपण म्हणतो आपला ताळेबंद जुळला, आपलं गणित उत्तर बरोबर आहे. त्या पद्धतीला आपण डबल एंट्री सिस्टीम म्हणतो. आणि डबल एंट्री सिस्टीमला कोणं इन्व्हेंट केलेलं आहे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू, किंवा ते कशी त्याचे इन्व्हेन्शन झालं हे पाहू पुन्हा. तर पुन्हा डेफिनेशन्सवर येऊ आपण. या ठिकाणी डेफिनेशन्स दिलेले आहेत पहा जर्नलच्या. तर पाहू. ए जर्नल इज ए बुक एम्प्लॉईड टू क्लासिफाय. एम्प्लॉईड म्हणजे काय? त्याला नोकरी दिलेली नाही आपण, जस्ट एम्प्लॉईड म्हणजे आपण कामाला लावलेले किंवा कामासाठी ठेवलेलं आहे. एम्प्लॉईड टू क्लासिफाय ऑर सॉर्ट आउट. क्लासिफाय म्हणजे वर्गीकरण करणे, किंवा सॉर्ट आउट म्हणजे अलग अलग करणं. सॉर्ट आउट ट्रान्झॅक्शन्स इन ए फॉर्म कन्व्हिनियंट फॉर देअर सबसिक्वेंट एंट्री. सबसिक्वेंट एंट्री म्हणजे नंतरच्या एंट्र्या. इन द लेजर. इन द लेजर म्हणजे लेजरमध्ये नोंदी करण्यासाठी अगोदर ज्या पुस्तकामध्ये नोंदी केल्या जातात, किंवा लेजरला आधार म्हणून अगोदरच्या ज्या पुस्तकात नोंदी केल्या जातात त्याला आपण जर्नल म्हणू शकतो. आणि या जर्नलमध्ये विलगीकरण केलं जाते प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं. कशाच्या आधारे? तर त्या व्यवहारामध्ये समाविष्ट असलेल्या खात्यांच्या आधारे, जसं रिअल, नॉमिनल, पर्सनल. तर अशा पद्धतीनं जर्नलचा अर्थ आपल्याला सांगता येईल. आणि डेफिनेशन कुणं दिलेली आहे? तर LC क्रॉपर. या ठिकाणी आय थिंक शब्द चुकलेला आहे बहुतेक. क्रॉपर असं मला नाही वाटत. इट मे बी LC कूपर, COOPER. हे क्रॉपर कदाचित चुकीचा असावा, किंवा माझा अभ्यास थोडा कमी पडतोय. तर पुढं पाहूया आपण. ए जर्नल इज ए बुक. इथे येतोय मी. ए जर्नल इज ए बुक ऑफ प्राईम एंट्री ऑर ओरिजिनल एंट्री. मूळ नोंदींचं पुस्तक म्हणजे जर्नल. सर्वात सिंपल आपल्याला सांगता येते. सर्वात प्रथम ज्या पुस्तकात नोंद घ्यायची ते म्हणजे जर्नल. ओके. अँड लॅटर आपण पुढे जाऊन पाहूया. ए जर्नल इज अन इम्पॉर्टंट बुक इन बुक किपिंग. बुक किपिंगमध्ये महत्त्वाचं पुस्तक आहे हे तर आपल्याला माहीतच आहे, कारण त्याच्याशिवाय आपण लेखाकर्म चालवू शकत नाही. सो दॅट्स ऑल. आजच्या व्हिडिओ लेक्चरसाठी एवढं खूप होतं. बराचसा वेळ पण झालेला आहे. नियर अबाउट 25 मिनिट्सचं लेक्चर होते. तर जर्नल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये इतर बाबी देखील आपण पाहूया. आपण हा मुद्दा जो आहे दिसतोय स्क्रीनवर, याला पॉज करून थांबवून या ठिकाणी व्हिडिओ हे थोडंसं माहिती वाचून घ्यावी, जेणेकरून आपल्याला जर्नल म्हणजे काय हे समजण्याला मदत होईल. एव्हरीथिंग इज क्लिअर इन माय व्हिडिओ. एव्हरीथिंग इज प्रेझेंटेड क्लिअरली ऑन ऑल द पेजेस ऑफ दिस व्हिडिओ. सो इफ यू हॅव एनी टाईप ऑफ क्वेश्चन, तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न असले तर व्हॉट्सअपमध्ये मला विचारू शकता. पर्सनल व्हॉट्सअप देखील करू शकता. धन्यवाद. टेक केअर. गुड बाय.